नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी मंडल अधिकाऱ्याने तक्रारदाराकडून 27,000 रुपयांची लाच मागितल्यानंतर संबंधित तक्रारदाराने एसीबीकडे या संदर्भात तक्रार केली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भात सापळा रचून संबंधित लाचखोर मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे याला ताब्यात घेतले आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील मंडल अधिकारी असलेल्या कुलदीप शिवराम जनवाडे याला एसीबीने ताब्यात घेतले आहे। तक्रारदाराकडून 27,000 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केलेली आहे। कुलदीप जनवाडे हे कोल्हापूरच्या फुलेवाडी रिंग रोड भागामध्ये पाटील नगर येथील आहेत। सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी जनवाडे यांनी तक्रारदाराकडे प्रारंभी 10,000 रुपयांची लाच मागितली होती। तक्रारदाराने 2-3 दिवसांपूर्वी या संदर्भात एसीबीकडे तक्रार केली। त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या तक्रारीची पडताळणी केली। 23 डिसेंबरला मंडल अधिकारी कुलदीप जनवाडे यांना तक्रारदाराकडून 10,000 पैकी 7,000 रुपये तसेच अन्य 4 प्रकरणांसाठी 20,000 रुपयाची लाच घेताना पकडले आहे। या घटनेने मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे। एसीबीने संबंधित मंडल अधिकाऱ्याचा मोबाईलही ताब्यात घेतला असून राधानगरी येथील पोलिसांमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। एसीबीने संबंधित मंडल अधिकाऱ्याच्या घराची झडती घेतली असल्याचेही कळते आहे। या संदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर, प्रकाश भंडारे, विकास माने, सचिन पाटील तसेच उदय पाटील आणि त्यांची टीम करीत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या या घटनेने मात्र खळबळ उडाली आहे। मंडल अधिकाऱ्याने 27,000 रुपयांची लाच घेत सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडे या संदर्भात मागणी केलेली होती। एसीबीने केलेल्या ह्या कारवाईचे कोल्हापूर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र जाधव, कोल्हापूर। धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम। वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था, मुक्त विद्यापीठ रोड, गंगापूर गावाजवळ, गोवर्धन, नाशिक। संपर्क 8888947979।